नमस्कार मित्रांनो, मी ओमकार शिंदे. आम्ही चाललो होतो नारायणपूरला. तर या बघा, ही आई आहे. इथं मागं मामा बसलेत, मामा गाडी चालवतात. आम्ही म्हणलं नारायणपूरला जाऊन यावं, जरा देवाच्या पाया बिया पडून यावं. हे मामा जरा चिल्ड मामा आहे माझे, पण हे एवढे आज शांत शांत बसले होते. कसलं तर विचार करत होते, माहीत नाही कसला करत होते, पण विचार करत होते. एवढं हसायला आलं, आम्ही तेवढं हसलो ना त्यांना, लय हसलो. मग त्यांना आम्ही विचारलं काय झाले मामा. मग त्यांमध्ये कसले तरी नाही रे, ट्रॉफिकचं खूप टेन्शन. आताच एक जण मारलाय आम्ही सुट्टीसाठी. आताच हे हा माझा सगळ्यात वारका मामा आहे. याला सुट्टी घ्यायची नव्हती, तरी पण आम्ही सुट्टी घ्यायला लावली. त्याच्यामुळे तो जरासा नाराज होता. मग म्हणलं चला जाऊ द्या, काय होत नाही. मग आम्ही घरातनं निघलो. घरातनं निघल्यावरती रोडला एवढं ट्रॅफिक होतं ना, जवळपास आम्ही त्या ट्रॅफिकमध्ये 1 तास अडकून बसलो होतो. एवढा जर कंटाळा आलता, म्हणलं आता काय पर्याय नाही, असं तर बसावं तर लागणार होतं जायचं आहे म्हणल्यावरती. मग मामाला विचारलं कशाला चाललो आपण नारायणपूरला. तर मामा म्हणतात भात खायला चाललो आहे. एवढं हसलो होतं. भात खायला चाललो आहे म्हणल्यावरती. म्हणलं काय नाही, चला चालत असतं. भात खायला म्हणलं देवाचा प्रसाद येतो, त्याला नाही म्हणायचं नसतं. तिथं ट्रॅफिकमध्ये थांबून एवढा कंटाळा आलता की बसून बसून पाय पण अवघडले होते. मग म्हणलं जरा पाय मोकळं करायला उतरावं, म्हणून पाय मोकळं करायला उतरलो. तिथं जरा हसलो बिसलो, धिंगाणा मस्ती केली. मग म्हणलं चला आता किती वेळ थांबायचं, निघावं म्हणलं आता इथून. मग तिथून निघलो आम्ही. काय आम्ही तिथून निघल्यावरती जात जात आम्हाला सासवडच्या घाटामध्ये विठ्ठलाची सगळ्यात मोठी वरच्या साईडला मूर्ती होती. ती मूर्ती दिसली आम्हाला. म्हणलं तुम्हाला पण दाखवावी जरा, तुम्ही पण बघसाल. पाय बिया पडलो. तसंच रोडने सरळ आम्ही न थांबता इथं तर काय, इथं या दोघांची एवढी मस्करी चालू होती की एकमेकाला मस्तपैकी बोलत होते. आम्ही एवढं हसलो. मी मामाला विचारलं मामा काय झालं आहे, पण मामाने लक्ष नाही दिलं. म्हणून मी परत मामाला विचारलं मामा काय झाले. मग मामा म्हणले की आमची जरा मस्ती चालू आहे. म्हणलं चाव द्या, काय नाही, चालत असतं मस्ती मस्ती, तेवढेच थोडेफार एन्जॉयमेंट रस्त्याने चलत काय एवढं हसत होतं. हसून पोट दुखत होतं आमचं, एवढं हसलं आहे. मामा पण हसत होते, पण मला म्हणत होते शांत बस, हसू नको. थोडं पुढे आल्यावरती म्हणलं तुम्हाला पुरंदर किल्ला दाखवा, पण पुरंदर किल्ला ते काही दिसतच नव्हता. एवढा पाऊस चालू होता की त्या पावसामध्ये किल्ला काही दिसेनासा झालता. सगळं धुक्याने जाम करून टाकलं होतं. म्हणून म्हणलं जाऊ द्या आता, काय नाही, पुढच्याच दाखवतो. इथं आम्ही पोचलो डायरेक्ट नारायणपूरमध्ये पोचलो. म्हणलं गाडीला पार्किंग शोधावे, म्हणून आम्ही आलतो. या बघा मंदिर म्हणलं गाडीला पार्किंग शोधत पुढापर्यंत आलतो जरा, पण पार्किंग काय भेटलं नाही गाडीला. मग म्हणलं जाऊ द्या, थोडं अजून पुढं जाऊन बघावं. पण पुढं जाऊन बघितलं तर पुढं पण काहीच पार्किंग नाही. मग म्हणलं जाऊ द्या, आता गाडीला दुसरीकडेच पार्किंग शोधावं. म्हणलं यांना जाऊन सांगू की इथं पार्किंग नाही. म्हणून मी परत निघालो आम्ही, पार्किंग नाही म्हणून सांगाल त्यांना. पार्किंग नाही सापडली म्हणून परत गाडीत येऊन बसलो. मग दुसरीकडे पार्किंग सापडत आम्ही पुढं आलो. पुढं आल्यावरती मग इथं जरा मामा म्हणतात अरे एवढा पाऊस चालू आहे की इथं आमची गाडी वाहून जायला लागली, म्हणून हसायला आलं थोडंसं, बाकी काय नाही. मग आता आम्ही पार्किंग शोधत जरा लांबपर्यंत आलतो. इथं आम्हाला सापडली होती गाडीला पार्किंग, पण प्रवीण मामा मयूर मामाला भांडत होते. इथं आम्ही पार्किंग शोधायची गाडीची, तर तू कुठे जाऊन बसलाय. मामा थांबले होते मंदिराजवळ जाऊन, मग ते मामाला भांडत होते. मग आम्ही पाऊस कमी झाला म्हणून आम्ही निघलो गाडीतनं. म्हणलं चला पटक्यात जाऊ, पाऊस कमी झाला तोपर्यंत. म्हणून आम्ही चलत पटक्यात निघालो पळत. इथं मामा तर रस्त्याने श्रीपाद वल्लम दिगंबरा करत चालत होते. मग एवढं हसलो आम्ही रोडनीच मोठमोठ्या. आणि त्यातल्या त्यात काय तर आमचं लक्ष गेलं प्रवीण मामाच्या केसाकडे, आणि आमच्या शिवमामा एवढे भारी हसत होते की त्यांच्याकडे बघून मला हसच आवरत नव्हतं. बघा हे माझ्या कटणीला हसतेत. रोख 60 रुपये दिलेत कटणीला, आणि तो बी महाराष्ट्राचा नाही, बिहारी बाबू होता. कठीणवाला बिहारी बाबू होता. एवढं हसवलं ना मामानी की काय सांगू. हसून एवढं पोट दुखलं माझं, लय मजा आली. पण काय पण म्हणा. तर इथं आम्ही आलो मित्रांनो गाडी पार्किंगमध्ये लावून. तर आम्ही इथं थांबलो आहे मंदिरात दर्शनाच्या लाईनीसाठी. तर इथं एवढी गर्दी आहे ना, तर तुम्हाला पण दाखवतो दत्त महाराजांचं दर्शन. हे बघा. तर इथं मित्रांनो आम्ही आत्ताच आलो मंदिरातून दर्शन करून बाहेर. इथं आम्ही लपली होती मयूरमामाची चप्पल. मयूरमाची जराशी मजा घ्यावी म्हणलं, हसलं बिसलं, मजा घेतली थोडीफार. मग संत मामाच्या हातात होती चप्पल, त्याला म्हणलं देऊन टाका बाबा, नको जास्त त्रास देऊ. त्यांची चप्पल दिली. मयूरमामा झाले खुश. मयूरमामा म्हणले मला माहीत होतं तुम्हीच लपवली असं. मग काय आम्ही तिकडून डायरेक्ट आलो. तर प्रसादाच्या लाईनीला थांबलो. तर प्रसादाच्या लाईनीला एवढी गर्दी होती, लाईनीत थांबलो, प्रसाद घेतला. मग एक जागा बघितली चांगली सगळ्यांना बसण्यासाठी. मग प्रसाद खात होतो आम्ही. मग काय प्रसाद खात मामा म्हणले मला थोडं बोलायचं आहे. मग मामाला म्हणलं बिंदास बोला. हा भात आम्ही लहानपणापासून खातोय, पहिले दुसरीत असल्यापासून. भाताची चव अजून तशीच आहे. इथला प्रसाद आहे ना, मला तर लय आवडतो, लय म्हणजे लय आवडतो. कारण की इथल्या लय लोकांना इथला प्रसाद आवडतो. तुम्ही पण एकदा येऊन बघा, तुम्हाला पण इथला प्रसाद आवडेल. चला म्हणलं आता प्रसाद दिवसा सगळं खाल्लं होतं, निघावं म्हणलं आता. तिथून निघलो तर तिथं दिसला पेरू. म्हणलं पेरू घेतला मस्तपैकी एक. म्हणलं गाडीत जाऊ पेरू खाऊ मस्तपैकी. तेवढ्यात मामाने एक जोक केला, जरासा हसलो. चला म्हणलं बाकी काय नाही. आता आम्ही निघालो होतो घरी.
चला आता जाऊयात चला मित्रांनो, आता आम्ही निघालोय घरी. आपली आजची ट्रिप अशा प्रकारे एकदम सक्सेसफुल झालेली आहे आणि आपला आजचा दिवस पण एकदम हसण्या खेळण्यामध्ये गेलेला आहे. आणि तुम्हाला जर का आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला पण विसरू नका. तर चला, आपला आजचा ब्लॉग इथंच एंड होतोय. तर आपण भेटू आपल्या अशाच एका नवीन ब्लॉग सोबत.